रोजगार पोर्टल सरकारने रोजगार पोर्टल किंवा ऍप लॉन्च करावे। हे ऍप किंवा पोर्टल हे जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखाली असावे। पण हे ऍप जेव्हा तयार करतील किंवा रोजगार पोर्टल हे तयार करतील तेव्हा त्याला स्ट्रॉंग बेस असला पाहिजे, त्याची मार्केटिंग चांगली झाली पाहिजे। जसे खासगी क्षेत्रामध्ये Naukri.com वगैरे असे ऍप आहेत ज्यांचा मार्केटमध्ये तरुणांमध्ये खूप स्प्रेड झालेले आहे। असंच आपल्या जिल्हा प्रशासनाने आपलं हे पोर्टल किंवा ऍप हे लोकांपर्यंत किंवा तरुणांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। ह्या ऍपमध्ये किंवा पोर्टलमध्ये जिल्हा पातळीवर कोणत्याही खासगी उद्योगांना किंवा सरकारी उद्योगांना कोणत्याही प्रकारची त्यांच्याकडे रिक्त पदे तयार झाली तर त्याची माहिती ह्या पोर्टलवर किंवा ऍपमध्ये टाकण्याची सुविधा करण्यात यावी। म्हणजे स्थानिक तरुणांनी अर्ज केल्यानंतर प्रथम प्राधान्य मिळून त्यांना नोकरी तिथे उपलब्ध होईल। आणि नोकरी उपलब्ध झाल्यानंतर काय होईल की आपल्या स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होईल। आणि हा रोजगार तयार झाल्यानंतर महाराष्ट्रातील जर त्या ठिकाणी आपले स्थानिक तरुण हे भरल्यानंतर जरी काही जागा शिल्लक राहिल्या तर त्या ठिकाणी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील तरुणांना प्राधान्य देण्यात यावे। प्रथम प्राधान्य हे मराठी तरुणांना देण्यात यावे। आणि हे सगळं झाल्यानंतर तरीही जर काही थोडीशी पदे काही शिल्लक राहिली तर त्या ठिकाणी प्रशासनाच्या परवानगीने इतर परप्रांतातील जे बेरोजगार तरुण इकडे आलेले असतील त्यांना प्राधान्य देण्यात आम्हाला काही हरकत नाही। पण प्रथम प्राधान्य हे आमच्या स्थानिक तरुणांनाच हे कायद्याने बंधनकारक करण्यात यावे। म्हणजे रोजगार हा प्रथम मराठी तरुणांना स्थानिक तरुणांना मिळेल आणि मग राहिलेल्या ठिकाणी परप्रांतीयांना रोजगार देण्यात आमची काही हरकत नसेल।